सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. सर्वोच्च न्यायालयाचे वकील कपिल सिब्बल यांच्याद्वारे एक जनहित याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि त्याचं कारण होतं 2/3 मेजॉरिटी. परिशिष्ट 10 अनुच्छेद 10 आपण ज्याला म्हणतो पक्षांतर बंदी कायदा परिशिष्ट 10 यामध्ये 2/3 याचा जो उल्लेख आहे त्याचा कशा प्रकारे गैरफायदा घेतला जातोय, गैरवापर केला जातोय हे माननीय सुप्रीम कोर्टासमोर सर्वोच्च न्यायालयाचे वकील कपिल सिब्बल, वरिष्ठ वकील आहेत ते, यांच्याद्वारे ठेवण्यात आलं. त्यांच्याद्वारे ते समजावण्यात आलं की कशा प्रकारे त्यांनी 2 दाखले दिले. एक दाखला आहे गोव्याचा आणि एक दाखला आहे महाराष्ट्राचा. तुम्हाला माहिती असायला हवं, मागच्या वेळेस गोवा असेंब्लीच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या, गोवा विधानसभेच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत होतं, भाजपा अल्पमतात होती, पण काँग्रेसचे आमदार फोडून भाजपाने गोव्यामध्ये आपलं सरकार स्थापन केलं होतं. सगळ्यात पहिलं प्रकरण ते झालं होतं आणि त्यानंतर त्याला आधार देण्यात आला 2/3 मेजॉरिटीचा. काँग्रेसचे 2/3 आमदार घेऊन त्यावेळेस त्यांचं पक्षांतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये करून घेतलं होतं आणि तो एक गट स्थापन करून तो भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाला होता. दुसरं उदाहरण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या बाबतीत झालं. शिवसेनेतनं 9 पैकी 6 खासदार घेऊन या 6 खासदारांचा विशिष्ट गट स्थापन करून त्यांना शिंदे गटामध्ये विलीन करण्यात आलं, ज्याला आपण शहासेना म्हणतो. आता बघा की 2/3 ला एक आगापिछा आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही 2/3 चा आकडा तयार करायचा, तेवढी संख्याबळ तयार करायचं आणि विलीन करून घ्यायचं असं होऊ शकत नाही. त्याला 2 ते 3 अटी आहेत. सगळ्यात महत्वाची अट, तुम्ही 2/3 चा आकडा जरी केला असला तरी त्यावेळेस तुमच्या पक्षाचं विलीनीकरण कुठल्या तरी इतर पक्षामध्ये होतंय आणि ते तुम्हाला मंजूर नाही, त्यामुळे तुम्ही 2/3 चा आकडा करून एका विशिष्ट पक्षामध्ये जाताय, त्याला मंजुरी आहे. तुमचा पक्षच संपलेला आहे, आता तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलेलं नाही, तुमचा पक्ष कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात मर्जर होतोय, तिकडे तुम्हाला जायचं नाही, त्यामुळे तुम्ही 2/3 चा आकडा करून तिसऱ्या पक्षात मर्ज होऊ शकता. किंबहुना तुम्ही तुमच्या पक्षाचं अस्तित्व दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे विसर्जित करत असाल किंवा विलीन करत असाल, त्यावेळेस तुम्ही त्या पक्षाचं सदस्यत्व घेऊ शकता, त्याला 2/3 चा आकडा तुम्हाला परवानगी देतो. बघा, या सगळ्या अशा अनेक अटी आहेत. यापैकी शिवसेनेच्या बाबतीत यांच्याकडनं ज्यावेळेस शिवसेनेकडनं त्यांना नोटिसी धाडल्या गेल्या, शिवसेनेकडनं त्यांना कारणे दाखवा नोटिसी विचारल्या गेल्या, त्यावर कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही. मात्र लोकसभेच्या अध्यक्षांना ओम बिर्लांना जे पत्र पाठवण्यात आलं त्यामध्ये आमच्या ऐकिवात आहे, आम्हाला असं कळतंय की आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित होत आहे, त्यामुळे आम्ही ही 2/3 ची मेजॉरिटी करून आपण तिसऱ्या पक्षामध्ये विलीन होत आहोत, ज्याचं नाव आहे शिंदे गट. आता विचार करा, असं कुठलंही कारण नसताना, तशा प्रकारची कुठलीही म्हणजे तत्कालीन परिस्थिती नसताना या अशा आवड्यांवर वावड्यांवर अशा अफवांवर विश्वास ठेवून किंबहुना त्यांना जायचंच होतं, पण अशा प्रकारचं कारण पुढे करून त्यांनी सर्वांना गुमराह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही 2 प्रकरणं माननीय सुप्रीम कोर्टासमोर ठेवून कपिल सिब्बल यांनी या भारतीय जनता पक्षाला किंबहुना केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अतिशय योग्य कारण त्यांनी तिथे दिलेलं आहे. यावर सुप्रीम कोर्टाच्या जजेसने केंद्र सरकारला नोटीस बजावलेली आहे. म्हणजे त्या दिवशी 6 खासदारांच्या त्या केसवर एक वेगळी नोटीस आहे त्या 6 खासदारांना, पण आजची जी नोटीस आहे ही संपूर्ण केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून याच्यावर काही उत्तर मागवण्यात आलेली आहेत. ह्या नोटिसीला केंद्र सरकार काय उत्तर देत आहे हे सर्व आपण पाहूच, पण तुर्तास याविषयी आज मराठी मीडियामध्ये ज्या बातम्या आल्या, विशेषतः हिंदी मीडियातही होत्या, त्यातल्या काही बातम्या मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा एक प्रयत्न करतो. 10व्या अनुसूचीतील पक्षांतर बंदी कायद्याच्या विलिनीकरणाच्या तरतुदींचा गैरवापर करून आमदार आणि खासदारांचे गट पक्षांतर बंदीच्या कारवाईपासून वाचत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्वतः ही याचिका दाखल केली आहे आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील शिवसेना प्रकरणांचे संदर्भ या युक्तिवादादरम्यान इतर प्रलंबित प्रकरणांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी.
खरं तर घटनेच्या 10व्या अनुसूचित पक्षांतर बंदी कायद्याची सातत्यानं पुनर्विचार करावा असं विरोधी पक्षांकडनं उल्लेख केला जात आहे. मात्र आता या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज नोटीस बजावलेली आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की या अगोदरच सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक याचिका प्रलंबित आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज झालेल्या सुनावणी दरम्यान या याचिकांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्वतःही याचिका दाखल केलेली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंहा, न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी राजकीय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या किंवा मूळ पक्षाच्या संमतीशिवाय केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची मुभा देणं लोकशाहीसाठी घातक आहे. या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये बहुमताचा किंवा अल्पमताचा बदललेला जाणार होणारा परिणाम, पक्षपतन होणारं सत्तांतर हे कुठेतरी लोकशाहीसाठी घातक आहे अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडलेली आहे. हे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती नरसिंहा राव यांनी हे मुद्दे सामान्यतः सभागृहाच्या पटलावरती राजकीय पक्षाच्या पातळीवर मांडणे आवश्यक असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपली भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजावलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणावरती केंद्र सरकार काय नोटीस बजावतं, हे नोटीसला काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. बरोबर. केंद्र सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेल्या या नोटिशीवर आता केंद्र सरकार नेमकं काय उत्तर देत आहे हे पाहणं जास्त औत्सुक्याचं असेल. याचं कारण सांगतो. भारतीय जनता पक्ष अतिशय माहीर आहे पळवाटा शोधण्यामध्ये. काही ना काहीतरी अशी पळवाट नक्कीच शोधली जाईल. पाहूयात नेमका भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये आता काय क्रांती आणतोय की त्याच पळवाटा वापरले जात आहेत. आपण पाहूयात. येत्या 2-3 दिवसामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका सुनावणीसाठी आहे. 30 जुलै रोजी धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नाव, ज्या आधारावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला आपण प्रेमाने चुना आयोग म्हणतो, यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदेच्या गटाकडे दिलं त्याच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका आहे, जिला तारीख मिळत नाही. खिदाने सांगावंसं वाटतं, पण एक गोष्ट आपण केली पाहिजे. ज्या प्रकारे देशामध्ये एका क्रांतीची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा होतो आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधानासकट गॅसवर आलेलं असतं. विचार करा, जिथे लोकशाहीवर बलात्कार झालेला आहे. आपण ज्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवतो बलात्कारांसाठी, काही अतिमहत्वाच्या केसेससाठी, निर्घुण हत्यांसाठी काही ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवले जातात. इथे देशाच्या लोकशाहीवर बलात्कार झालेला आहे, सामूहिक. इथे देशाची लोकशाही नागवलेली आहे. इथे देशाची लोकशाहीवर खून झालाय, भुसकून खून झालेला आहे, देशाच्या लोकशाहीचा झालेला आहे. अशा प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची कुठलीही स्थापना नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट दूर राहिलं. इथे 4-4 वर्ष तारीख नाही, तारीख पे तारीखच मिळते. अशा प्रकरणांसाठी जर आमच्या पक्षप्रमुखांनी देशाला साथ घातली, पक्षप्रमुखांनी देशातल्या विद्यार्थ्यांना एक शब्द दिला की होय आम्ही पाठीशी आहोत. तुम्ही पहा 7वा, 8वा, 9वा, 10वा दिवस जंतर मंतरच्या आंदोलनाचा कुठेही त्याची दखल घेतली जात नव्हती. शिवसेना हा पहिला पक्ष आहे ज्याने या आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर केला. एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या. त्यानंतर हळूहळू देशातले प्रत्येक विरोधी पक्ष याच्या पाठीशी उभे राहिले आणि हळूहळू याला व्यापक स्वरूप प्राप्त होत गेलं. मीडियाचं अट्रॅक्शन या जंतर मंतरच्या आंदोलनाने घेतलं. तोपर्यंत मीडियाचं अट्रॅक्शन जंतर मंतरच्या आंदोलनाकडे नव्हतं. विरोधी पक्ष आल्यानंतर, तो रोलमध्ये आल्यानंतर सोशल मीडिया असेल किंवा सर्व त्या आंदोलनाच्या दिशेने वळले. त्यांची नजरा आंदोलनाच्या दिशेने वळल्या आणि ह्याला सुरुवात केली ते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, उद्धव साहेबांनी. आता बघा, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी एक हाक द्यावी आणि जंतर मंतरवर लाखो शिवसैनिकांनी येऊन बसावं. आम्ही तुमच्यावर दबाव कुठलाही तयार करणार नाही. तुम्ही असा निर्णय द्या, तसा, तो आपण कधीही करणार नाही. आपण कायद्याला पाळणारी, कायद्याला मानणारी माणसं आहोत, भारतीय संविधानाला मानणारी माणसं आहोत. पण विचार करा, जर आमच्या केसला तुम्ही तारीखच देणार नसाल आणि जाणीवपूर्वक याच्यामध्ये जर विलंब तयार करून तुम्ही एखाद्या बेकायदेशीर सरकारला त्याचा कार्यकाळ पूर्ण करून देणार असाल, तर हे सुद्धा कृत्य एक अन्याय करण्यासारखंच आहे. आणि जर सुप्रीम न्यायव्यवस्थात जर अन्याय करणार असतील तर मग दाद कुणाकडे मागायची? जिथे शेवट होतो न्यायदानाचा तिथेच जर असा अन्याय होणार असेल तर दाद कुणाकडे मागायची? हा पहिला प्रश्न. तरी सुद्धा संवैधानिक मार्गाने
आंदोलनाच्या मार्गाने आपलं लक्ष जगासमोर आणण्यासाठी, आपलं लक्ष देशासमोर, आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी, देशाचं लक्ष वेधण्यासाठी ही गोष्ट करा. उद्धव साहेब, खरंच तुम्ही हाक द्या. महाराष्ट्रात नव्हे, देशभरातनं तुम्हाला पाठिंबा मिळेल. कारण आज शिवसेनेनंतर कशा प्रकारे आम आदमी पक्ष असेल, कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, कशा प्रकारे तृणमूल काँग्रेस पक्ष असेल, कशा प्रकारे आता खाली उत्तर प्रदेशात मला वाटतं समाजवादीची सुद्धा पुन्हा परिस्थिती तशीच होणार आहे, किंवा खाली AIDMK वगैरे किंवा DMK पक्ष यांच्या बाबतीत सुद्धा त्याच गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी आपण हाक द्या, कारण आपल्या बाबतीत ही गोष्ट पहिली घडलेली आहे. येणार शिवसैनिक, स्वतःहून येणार, लाखोंच्या संख्येने येणार, आणि मी पहिला येऊन बसणार तिथे, मी पहिला असणार तिथे बसणारा. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या गोष्टी कराव्यात. असो, कायदेशीर बाबतीत आपण अतिशय बारीकीने विचार करून, आपले वकीलही तसे बारीकीने विचार करून कायदेशीर बाबींची पूर्तता करत आहेत. कपिल सिब्बल यांच्यातर्फे मागच्याही वेळेस तुम्ही पाहिलात, 6 गद्दार खासदारांच्या विरोधात नोटीस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये तशा प्रकारची याचिका केली, आणि त्यानंतर त्यांना 6 जणांना नोटीस दिली. त्यांना 2 आठवड्यांचं उत्तर देण्यासाठी वेळ दिलेला आहे. 1 आठवडा झाला आहे, 1 आठवडा बाकी आहे. आज तुम्ही पाहिला असाल, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज कशा प्रकारे बंडू जाधव असतील, ओमराजे निंबाळकर असतील, यांच्याकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दोघेही केंद्रीय मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे असं ऐकलं आहे, त्यामुळे दोघांकडनंही शुभेच्छा झाल्या. त्यानंतर रेसमध्ये जे जिंकले त्यांनी आपल्या शुभेच्छा कायम ठेवल्या, आणि जे रेसमध्ये हारले त्यांनी आपल्या शुभेच्छा डिलीट केल्या. आता कुणी शुभेच्छा कायम ठेवल्या आणि कुणी शुभेच्छा डिलीट केल्या दोघांपैकी, हे आपण जाऊन एकदा त्याचा मी तुमच्यासाठी एक घरचा अभ्यास देतो, याची माहिती तुम्ही घ्या, कुणी डिलीट केल्या आणि कुणी ठेवल्या. असं तो आपला विषय नाही, हे एक राजकारणाचा भाग झाला. या 6 गद्दार खासदारांना पुन्हा देशाची लोकसभा पाहणे नाही, याचा चंग त्या मतदारसंघातल्या आपापल्या सर्व मतदारांनी आणि शिवसैनिकांनी बांधायचा आहे. शिवसेनेच्या बाबतीत जो गद्दारी करेल तो संपला. हा ज्यावेळेस एक बेंचमार्क सेट होईल, त्यानंतरच ह्या सर्व गोष्टी घडतील. कित्येक गद्दार आमदार पुन्हा निवडून आले, याचं कारण तुम्हाला सांगतो. लाडक्या योजना आणल्या गेल्या, मशीनमधले घोळ घेतले गेले, आणि ऐन वक्ताला शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी फोडले गेले. हे पैशाचं राजकारण चालत राहील, पण या पैशाच्या राजकारणामुळे टिकायचं कसं, हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. पैशाशिवाय निवडणुका होत नाहीत, हे एक खेदाने व्यक्त करावं असं वास्तव आहे, भीषण वास्तव आहे. पैशाचं सोंग आणता येत नाही. निष्ठेने निवडणुका लढता येतात, पण निष्ठेवर निवडणुका जिंकता येत नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. त्या परिस्थितीत तुम्ही ज्यावेळेस जाऊन पाहाल त्यावेळेस ते दिसतं, आणि आम्ही ते अनुभवलेलं आहे. मी स्वतः या गोष्टी ठाण्यात अनुभवलेल्या आहेत. अन्यथा ठाण्यामधून एखादी विधानसभा लढवण्याची हिंमत नाही, जिगरा आणि एकनाथ शिंदेंच्या समोर उभं राहण्याची ताकद या मनगटांमध्ये नक्कीच आहे. तो जिगरा या हृदयामध्ये नक्कीच आहे. ठीक आहे, काही बाबतीत आपण कमी पडतो, असो, तो विषय नाही, तो विषय तितका महत्त्वाचा नाही. आजच्या घडीला विधानसभांना वेळ आहे, पण सांगण्याचा उद्दिष्ट असा की आपण काही ठिकाणी कमी पडतो, आपण कायदेशीर बाबींमध्ये कुठेही कमी पडणार नाही, याची तजवीज मान्य शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केली आहे. आणि कपिल सिब्बलांसारखे वरिष्ठ वकील शिवसेनेची केस लढत आहेत, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. बघूया येत्या 30 तारखेला मान्य सुप्रीम कोर्टामध्ये कशा प्रकारे या सर्व गोष्टी पुढे जात आहेत, आणि कशा प्रकारे ही केस पटलावर येते, आणि कशा प्रकारे त्याच्यावर सुनावणी होऊन कशा प्रकारे आर्ग्युमेंट्स होत आहेत, हे आपण पाहूयात. आज ज्यावेळेस मुंबईमध्ये ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मनसे अध्यक्ष दोन्ही ठाकरे ज्यावेळेस या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहिले, अनेक जणांच्या पोटामध्ये पोळशूळ उठला की तुम्ही विद्यार्थ्यांचा फायदा घेताय, विद्यार्थ्यांचा चेहरा वापरून घेताय. अजिबात नाही. हे जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी सर्वसामान्य घरांमधले आहेत, हे कुणाचेही नाहीत, हे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. पण लक्षात घ्या, त्यांना एक आधार देणं आणि त्यांच्या बाजूने उभं राहणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं होतं, जे ठाकरे बंधूंनी केलं. आज तुम्ही पहा, दिल्लीमध्ये जी परिस्थिती घडली ती महाराष्ट्रात घडली नाही. दिल्लीमध्ये ज्या प्रकारचा लाठीचार्ज झाला त्याचं कारण सांगतो, याचं कारण ठाकरे बंधू आहेत. कारण ठाकरे बंधूंची जर साथ या विद्यार्थ्यांना नसती तर त्याहीपेक्षा भयंकर लाठीचार्ज इथेही होऊ शकला असता, काहीही घडू शकलं असतं. आंदोलनाला एक संस्कारी चेहरा मिळाला, आणि मी संस्कारी चेहरा यासाठी सांगतो कारण आंदोलन एका विशिष्ट पद्धतीने व्हायला हवं, ते भरकटू नये यासाठी ठाकरेंनी त्याला चौकट आखली. त्या चौकटीच्या आत आंदोलन ठेवलं, त्याला कुठेही चौकटीच्या बाहेर जाऊ दिलं नाही, भरकटू दिलं नाही.
आणि या सर्वाचं श्रेय सुद्धा त्या विद्यार्थ्यांनाच जातं. त्यांनी चौकट ओलांडली नाही. ठाकरे हे फक्त मार्गदर्शक होते. हे सारं यश जे आहे हे सर्व विद्यार्थ्यांचं आहे. विद्यार्थी स्वतः ठाकरेंबद्दल काय म्हटले एक तुम्हाला प्रातिनिधिक व्हिडिओ दाखवतो. परमिशन नव्हती, आम्ही पीसफुल प्रोटेस्ट करायला गेलेलो तरी मारल्या गेल्या. आम्हाला पण इथे पोलिसांनी उचललंय. मुंबईमध्ये पण ठाकरे होते म्हणून आम्हाला एवढं काही झालं नाही, पण दिल्लीमध्ये पोलिसांनी किती मारले, आदू झालेत लोक. हा व्हिडिओ अतिशय बोलका आहे, प्रातिनिधिक आहे पण अतिशय बोलका आहे की ठाकरे होते म्हणून आमच्यावर लाठीचार्ज झाला नाही हे स्वतः विद्यार्थ्यांनी मान्य केलं. पण स्वतः ज्यावेळेस ठाकरेंना यावर बोलण्याची वेळ आली त्यांनी आभार मात्र पोलिसांचे मानले. त्यांनी सांगितलं हा फरक आहे दिल्लीतल्या पोलिसांचा आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांचा, हा संस्कृतीमधला फरक आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे या सर्वाचं श्रेय पोलिसांना दिलं, महाराष्ट्र पोलिसांना, मुंबई पोलिसांना दिलं आणि ते योग्य सुद्धा आहे. पण सन्माननीय राज साहेबांनी मला वाटतं कालच्याच आपल्या सांगता समारोपात, तिरंगा रॅलीच्या सांगता समारोपात जे भाषण केलं त्यात त्यांनी कशा प्रकारे पोलिसांचे आभार मानले. एकदा मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. खरं तर हा ठाकरे बंधूंच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. त्यांनी या साऱ्याचं श्रेय मुंबई पोलिसांना, महाराष्ट्र पोलिसांना दिलं. तुम्हाला आठवायला हवं एक दिवस अगोदर जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती मोर्चाच्या किंवा या रॅलीच्या, तिरंगा रॅलीच्या एक दिवस अगोदरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सन्माननीय राज साहेब स्पष्टपणे म्हणाले होते जर काही वेडवाकडं घडवण्याचा प्रयत्न केला, मोर्चामध्ये कोणाला घुसवण्याचा प्रयत्न केला तर जागेवर चोपून काढण्यात येईल. हे शब्द फार महत्वाचे आहेत. एखादा मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये काही असे काही समाजकंटक घुसू नये, जाणीवपूर्वक घुसवले जाऊ नये आणि त्यातून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यासाठी अशा प्रकारची सक्त ताकीद मोर्चाच्या अगोदर, आंदोलनाच्या अगोदर देणे हे सुद्धा फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे काही अशा घटना घडल्या नाहीत जेणेकरून हे आंदोलन बदनाम होईल. त्यामुळे ठाकरेंना माहिती आहे कुठे काय करायचं आणि ठाकरेंच्या ताकदीच्या पुढे सरकारनेही कुठलं वेडवाकडं पाऊल उचललं नाही. लक्षात घ्या, दिल्लीतला आणि महाराष्ट्रातला हा फरक आहे. मगाशी त्या विद्यार्थ्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की ठाकरे होते म्हणून आमच्यावर काही घडलं नाही. असो, ठाकरेंनी जरी याचं सर्वाचं श्रेय पोलिसांना दिलं असलं तरी याचं श्रेय सर्वांमध्ये सिंहाचा वाटा हा ठाकरे बंधूंचा सुद्धा आहे. ज्या प्रकारे जनरेशन झीने ठाकरे बंधूंच्या त्या हाकेला साथ दिली आणि ज्या प्रकारे मोठ्या संख्येने दादरच्या रस्त्यांवर ज्या प्रकारे जनरेशन झी उतरली, सर्व तरुण उतरले, ते पाहता एकनाथ शिंदेंच्या पोटामध्ये चांगलाच पोटशोळ उठलेला आहे. आजचे त्यांची मी स्टेटमेंट पाहतोय ज्या प्रकारे जिथे गरज नाही अशा ठिकाणी सुद्धा मोदींची बाजू घेऊन एकनाथ शिंदे स्वतःला का अडचणीत आणतायत मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे हे अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत. नरेंद्र मोदींचं केंद्रातलं सरकार हे डळमळीत होताना पाहून सर्वात जास्त एकनाथ शिंदेंची पाचावर धारण बसलेली आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, जर केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार टिकलं तरच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं अस्तित्व राहणार आहे. याची स्पष्टपणे कल्पना एकनाथ शिंदेंना आहे. काहीही व्हावं केंद्रातलं मोदींचं सरकार टिकावं, अन्यथा काही खरं नाही. या सर्व गोष्टींमुळे नको त्या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदींची आणि त्यांच्या पक्षाची बाजू घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाकडनं होतोय. आज एकनाथ शिंदेच्या व्यतिरिक्त कोणीही इतर एनडीएतला पक्ष, एखादा गट कोणीही थेटपणे नरेंद्र मोदींची आणि भाजपाची बाजू घेत नाहीये. ही गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण करा. त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षातून सुद्धा शीर्षस्थ नेतृत्वांपैकी कोणीही थेट नरेंद्र मोदींची बाजू घेऊन किंवा थेट नरेंद्र मोदींना डिफेन्स करताना तुम्हाला दिसत नाहीये. कारण विद्यार्थ्यांच्या रडारवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यानंतर थेट नरेंद्र मोदी आहेत. बाकी दुसरा कुठला मधला नेता नाहीये. अगदी गडकरी किंवा निर्मला सीतारामन यांना बाजूला करा, तो एक वेगळा भाग आहे. त्यांचा राजीनामा दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण इथे थेट नरेंद्र मोदींवर आक्रमण होत असताना, विद्यार्थ्यांकडनं थेट हल्ला होत असताना यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कुठलेही खासदार, आमदार किंवा अशा प्रकारे त्यांच्याकडनं काही स्टेटमेंट येणं अजिबात होत नाहीये. याचा अर्थ नरेंद्र मोदी स्पष्टपणे एकटे पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्य आपलं काय असणार याची काळजी स्वतः एकनाथ शिंदेंना सुद्धा घेरते आहे. त्यामुळे आजचं त्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं, 40 चे 60 आमदार करताना आणि काहीतरी 6 चे 13 खासदार करताना प्रचंड विश्वासाच्या बळावर आम्ही हे सर्व केलेलं आहे.
हे असले स्टेटमेंट करताना त्यांनी काहीतरी आपल्या कमेंट वाचाव्या. त्या कमेंटमध्ये आपला कसा उद्धार केला जातोय महाराष्ट्राच्या जनतेकडनं एकदा त्यावर नजर फिरवावी, जेणेकरून आपल्याला भविष्यात अशा प्रकारची स्टेटमेंट करताना तो आत्मविश्वास आणताना, ते स्टेटमेंटमध्ये तो आत्मविश्वास आणताना तुम्हाला विचार करावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही कमेंट वाचाल, सर्वसामान्य जनता आपल्याविषयी काय विचार करते याचा काहीतरी विचार करा आणि मग असल्या स्टेटमेंट करा. असो, एकनाथ शिंदेची अस्वस्थता, भारतीय जनता पक्षाचं गळालेलं अवसान, जनरेशन झेने घडवून दाखवलेला इथे जो पराक्रम आहे, लक्षात घ्या, हा पराक्रमच म्हणेन मी. आपण त्यांच्या भाषेवर जाता, आपण त्यांच्या वागण्यावर जाता, आपण त्यांच्या चालण्यावर जाता, त्यांच्या कपड्यांवर जाता, त्यांच्या विचार मांडण्याच्या पद्धतीवर जाता, पण लक्षात घ्या, जे काही आहे हीच पिढी आहे. जे काही पुढे भविष्य घडवणार आहे देशाचं, हीच पिढी घडवणार आहे. आता तुम्ही त्यांना बदलायला जाऊ नका. त्यांना काय करायचं आहे, त्यांना काय विचार करायचा आहे, त्यांना काय बोलायचं आहे, त्यांना काय मागण्या आहेत हे त्यांनी ठरवलेले आहेत. त्यांना कसं पुढे न्यायचं आहे या देशाला हे सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे. आपलं भागलं आहे, आता त्यांच्या हातात देऊयात. त्यांना माहिती आहे देश कसा पुढे न्यायचा आहे ते. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. 30 तारखेच्या शिवसेनेच्या त्या याचिकेवर आपणा सर्वांची बारीक नजर असणार आहे आणि या सर्व संदर्भातले अपडेट्स मी तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येत राहील. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.